हॅलो अचिवर्स, वेलकम टू अचिवर्स क्लासेस. ओके, काल आपण पार्ट 3 बघत होतो, चॅप्टर नंबर 1 सेट. याच्यामध्ये आपण काय काय बघितलंय? सगळ्यात पहिले आपण बघितली वेन डायग्राम, की कशा पद्धतीने वेन डायग्राम काढायचे. सर्कलचा यूज करा, स्क्वेअरचा यूज करा, रेक्टँगलचा यूज करा आणि आपण काय दाखवू शकतो? वेन डायग्राम आपण दाखवू शकतो. वेन डायग्राम नंतर आपण महत्वाचा सेट बघितला होता, त्याचं नाव काय होतं? सबसेट. सबसेट मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो एक मोठा सेट असेल, एक छोटा सेट असेल आणि छोट्या सेट मधले सगळेच्या सगळे एलिमेंट हे कोणामध्ये सापडतील? तुम्हाला मोठ्या सेट मध्ये सापडतील. ओके, सो त्याला आपण काय म्हणणार आहोत? सबसेट असं म्हणणार आहोत. सबसेटचे मग आपण बरेचसे एक्झाम्पल्स बघितले होते. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं युनिव्हर्सल सेट. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेटला आपण नाव दिलं होतं बापू का बाप सेट, म्हणजे सगळ्यात मोठा सेट. म्हणजेच काय? सगळ्यात मोठा सेट, त्याला आपण म्हणतो युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट आपण स्क्वेअर ब्रॅकेटने रेक्टँगल शेपने दाखवतो. आणि युनिव्हर्सल शेप आहे किंवा युनिव्हर्सल सेट आहे म्हणून तो कोणत्या लेटरने दाखवतो आपण? कॅपिटल यू. तो ऑलवेज कुठं लिहायचा आहे? राईट हँड साइडला रेक्टँगलच्या बाहेर. ओके, हा होता युनिव्हर्सल सेट. त्याच्यानंतर आपण बघितलं कॉम्प्लिमेंट सेट. कॉम्प्लिमेंट सेट म्हणजे काय? की दोन सेट तुम्हाला दिलेले असतील, एक असेल युनिव्हर्सल सेट आणि एक असेल तुमचा दुसरा सेट. ओके, सो युनिव्हर्सल सेट सोडून जो दुसरा सेट तुम्हाला दिलेला आहे, त्या दुसऱ्या सेट मधले एलिमेंट जर आपण मायनस केले, उदाहरणार्थ इथे तुम्हाला यू म्हणजे युनिव्हर्सल सेट दिलेला आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत, आणि एक ए सेट दिलाय ज्याच्यामध्ये एलिमेंट आहे 2 4 6 8 आणि 10. हे एलिमेंट जर सोडले तर उरले कोण? 1 3 5 7 आणि 9. ह्याला आपण काय म्हणतो? ए कॉम्प्लिमेंटरी सेट असं म्हणतो. म्हणजे ए या सेट मधले एलिमेंट सोडून उरलेले सगळे एलिमेंट्स ज्या सेट मध्ये आहेत त्या सेटला आपण काय म्हणतो? कॉम्प्लिमेंट सेट. ओके, समजा आपण एक युनिव्हर्सल सेट दिलाय आणि एक ए सेट दिलाय. या ए सेटचा जर आपण कॉम्प्लिमेंट काढला, ठीक आहे, या ए सेटचा जर कॉम्प्लिमेंट काढला आणि या ए कॉम्प्लिमेंटचा परत कॉम्प्लिमेंट घेतला तर आपल्याला परत कोणता सेट मिळतो? ए सेटच मिळतो. जो ऍक्च्युअल ए सेट होता तोच सेट आपल्याला मिळतो. हे पण आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलेलं होतं. ओके, सो आज आपल्याला स्टार्ट करायचं प्रॅक्टिस सेट 1.3. 1.3 मध्ये पहिला क्वेश्चन बघा, तुम्हाला काय दिलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन आपण बघूया. काय म्हटलंय की ए सेट दिलाय तुम्हाला ए बी सी डी ई, बी सेट दिलाय सी डी ई एफ, सी सेट दिलाय तुम्हाला बी डी आणि डी सेट दिलेला आहे तुम्हाला ए ई. आणि काय म्हटलंय? देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे, कोणतं स्टेटमेंट फॉल्स आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जे गिवन दिलेलं आहे ते गिवन लिहूया. काय दिलेलं आहे आपल्याला गिवन? ए सेट काय दिलंय बघा तुम्हाला इथे लिहा, ए बी सी डी अँड ई हा तुमचा ए सेट आहे. बी सेट काय दिलाय तुम्हाला? सी डी ई अँड एफ हा तुमचा बी सेट आहे. सी सेट काय दिलेलं आहे तुम्हाला? बी कॉमा डी. ओके, आणि डी सेट काय दिलाय बघा? ए कॉमा ई. ओके, सगळे जे सेट दिलेले आहेत हे सेट आपण लिहून घेतलेले आहेत. आता वन बाय वन आपण आयडेंटिफाय करूया. फर्स्ट स्टेटमेंट काय आहे? सी इज अ सबसेट ऑफ बी. सी इज अ सबसेट ऑफ बी म्हणजे सी चे सगळेच्या सगळे एलिमेंट कोणामध्ये आहेत रे? बी मध्ये आहेत. बघा सी मध्ये काय आहे? सी सेट काय दिलेला आहे तुम्हाला? बी कॉमा डी. ओके, आणि बी सेट काय दिलेला आहे तुम्हाला? चेक करा. बी सेट सी डी ई अँड एफ. ओके, आता सी चे म्हणजे ह्या सी चे सगळेच्या सगळे एलिमेंट याच्यामध्ये आहेत का? आपण चेक करूया. बघा सी मध्ये बी आहे, इथे बी आहे का? आहे का? पहिलाच एलिमेंट नाहीये. डी आहे, डी आहे, बट बी हा एलिमेंट नाहीये. पण आपला नियम काय की सगळेच्या सगळे एलिमेंट पाहिजेत, बट इथे आहेत का? नाही. सो हे स्टेटमेंट काय आहे? फॉल्स. हे स्टेटमेंट काय आहे? फॉल्स. ओके, सो इथे लिहूया आपण फॉल्स. त्याचं कारण देऊया, बिकॉज बी एलिमेंट इन सेट सी इज नॉट, किंवा सिंपली लिहूया, सिंपली कसं लिहिता येईल एकदम, बिकॉज हा बी
डज नॉट बिलॉंग्स टू बी. लिहिता येईल आपल्याला. एवढं लिहिण्यापेक्षा हा बी एलिमेंट या बीचा पार्ट नाहीये, हा नाहीये म्हणून हे स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. सी हा बीचा सबसेट नाही. ओके, रिझन पण आपण पटकन लिहून टाकलं, काय जास्त लिहायची गरजच नाहीये. सेकंड क्वेश्चन काय दिलंय बघा, आपण फाइंड आउट करूया. सेकंड काय आपल्याला दिलेलं, ए सेट बिलॉंग्स टू डी. मग पहिले चेक करा, ए काय दिलेलं आहे तुम्हाला, ABCDE, ABCD अँड ई. ओके, डी सेट काय दिलेला आहे बघा तुम्हाला, डी. वेर इज डी, ए अँड ई. ओके, आता मला सांगा ए चेक करा, हा ए एलिमेंट इथे आहे का, आहे सर. बी एलिमेंट इथे आहे का, नाहीये. बघा, हा ए सबसेट आहे कोणाचा, डी चा. याचा अर्थ ए चे सगळेच्या सगळे घटक डी मध्ये आहेत का. पहिला मुद्दा, तर याच्याकडे 5 एलिमेंट आहेत, याच्याकडे किती एलिमेंट आहेत, 2च एलिमेंट. सो कसं असू शकेल, नाहीये. सो हे पण आन्सर काय आहे, हे पण जे स्टेटमेंट त्यांनी दिलंय हे कसं आहे, फॉल्स. आता का फॉल्स आहे, बिकॉज आपल्याला कारण द्यावं लागेल. पहिले तर बी एलिमेंट इथे नाहीये, सी पण नाहीये, डी पण नाहीये, फक्त ए आणि ईच आहे. सो आपण लिहूया बिकॉज ए कॉमा डी कॉमा, किंवा सेपरेट लिहा, ए डज नॉट बिलॉंग्स टू डी. बरोबर, ए नाही सॉरी, बी डज नॉट बिलॉंग्स टू डी. त्याच्यानंतर सी डज नॉट बिलॉंग्स टू डी, आणि हा डी सुद्धा डज नॉट बिलॉंग्स टू कॅपिटल डी. हा बी एलिमेंट, सी एलिमेंट, डी एलिमेंट इज नॉट पार्ट ऑफ. किंवा जर वर्डिंग्स मध्ये लिहायचंय तर कसं लिहिणार, एलिमेंट, कसं लिहिणार, एलिमेंट बी कॉमा सी कॉमा डी डज नॉट पार्ट ऑफ सेट कॅपिटल डी. देअरफॉर दिस स्टेटमेंट इज फॉल्स. हे स्टेटमेंट काय आहे, समजतंय, ऑल ऑफ यू अंडरस्टँड. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. काय आहे आपला थर्ड वाला क्वेश्चन, काय दिले बघा, स्टेटमेंट काय, डी इज अ सबसेट ऑफ बी. ओके, चला डी काय दिलेले आहे तुम्हाला, ए कॉमा ई दिलंय, येस ऑर नो. आणि बी मध्ये काय दिलेले आहे तुम्हाला, चेक करा, बी सेट, वेर इज बी, CDEF, CDE अँड एफ. अगेन आता बघा काय असायला हवं, डी चे सगळेच्या सगळे घटक कशामध्ये पाहिजेत आपल्याला, बी मध्ये. मग पहिलाच घटक ए आहे का इथे, नाहीये. ई आहे पण डी आहे, ए आहे का, नाही. सो हा पण सबसेट नाहीये. सो हे सुद्धा स्टेटमेंट त्यांनी जे दिलंय हे कसं आहे, फॉल्स आहे. कारण काय, बिकॉज ए डज नॉट बिलॉंग्स टू सेट बी. ए हा एलिमेंट बी चा पार्ट नाहीये. ओके, आहे का, नाहीये, म्हणून आम्ही त्याला फॉल्स म्हटलंय सर. ठीक आहे, व्हेरी गुड. थर्ड पण झालं. आता जाऊया फोर्थ क्वेश्चन कडे. फोर्थ क्वेश्चन काय दिले बघा, फोर्थ क्वेश्चन, डी सेट सबसेट ऑफ ए. डी इज अ सबसेट ऑफ ए. चला आता डी लिहा. डी मध्ये काय आहे, ए आहे, ई आहे. ए मध्ये काय आहे, सगळंच आहे, ए आहे, बी आहे, सी डी अँड ई. येस ऑर नो. मग चेक करूया. बघा ए आहे का इकडे, सर आहे. ई आहे का इथे, आहे. म्हणजे डी चे सगळेच्या सगळे घटक कुठे आहेत रे, ए मध्ये आहेत, ए मध्ये आहेत. सो दॅट मला काय लिहिता येईल की हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे, सत्य आहे. हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. का, बिकॉज ऑल द एलिमेंट ऑफ डी किंवा ए कॉमा ई बिलॉंग्स टू कॅपिटल ए. ए कॉमा ई बिलॉंग्स टू ए, किंवा शॉर्टकट मध्ये न लिहिता पूर्ण लिहा, ए बिलॉंग्स टू कॅपिटल ए अँड ई बिलॉंग्स टू कॅपिटल ए. म्हणजे ए हा एलिमेंट सेट ए चा पार्ट आहे, ई हा एलिमेंट सुद्धा ए चा पार्ट आहे, म्हणून हा सबसेट आहे. समजतंय परिणिता सगळ्यांना, ऑल ऑफ यू अंडरस्टँड, बोला येस. ओके, अँड द लास्ट बट नॉट द लिस्ट. ओके,
फोर्थ झालं, आय थिंक फिफ्थ घ्यायचंय ना. ओके, फिफ्थ काय, बी इज अ सबसेट ऑफ ए. आता बी मध्ये काय दिले चेक करा, बी मध्ये काय दिले बघा, सी डी ई एफ, सी डी ई अँड एफ. ए मध्ये काय दिलंय, ए सेट मध्ये काय दिलंय, ए बी सी डी अँड ई. आता बघा आपण चेक करूया की सगळे एलिमेंट्स यामध्ये आहेत का. सी आहे सर, डी आहे सर, ई आहे सर, बट हा एफ मात्र काही कुठे दिसत नाहीये. म्हणजे हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे हे काय आहे, फॉल्स आहे. सगळेच्या सगळे घटक पाहिजे, सी सुद्धा पाहिजे होता ए मध्ये, डी सुद्धा पाहिजे होता, ई सुद्धा पाहिजे होता, एफ सुद्धा पाहिजे होता. आहेत का सगळे घटक, नाहीये. दॅट्स वाय हे स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स. ओके, फॉल्स आहे. कारण काय, बिकॉज हा जो एफ आहे, एफ डज नॉट बिलॉंग्स टू सेट ए. एफ एलिमेंट ए मध्ये नाहीये, म्हणून हे स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स आहे, रॉंग आहे. ओके, सी आहे का सबसेट ए चा, सी आहे का ए चा सबसेट आहे बघा, बी सुद्धा आहे आणि डी सुद्धा आहे. ओके, सो हे काय आहे, ट्रू आहे. हे काय आहे, ट्रू. चला ते पुढच्या याच्यामध्ये मी लिहितो. आपला लास्ट वाला क्वेश्चन 6 वाला, तुम्हाला कोणता सेट दिला होता, काय म्हटलं होतं, सी सबसेट ऑफ ए. सी इज अ सबसेट ऑफ ए. सी सेट काय दिलाय सांगा मला, डी आणि ई आहे का, ए आणि ई येणार आहे, नाही सॉरी, सी, बी आणि डी, बी कॉमा डी. आणि ए सेट काय दिलाय तुम्हाला, ए बी सी डी ई. ओके, मग चेक करा बघा, बी एलिमेंट आहे का इथे, आहे सर. डी एलिमेंट आहे का इथे, यस. बी चे सगळेच्या सगळे घटक कुठे आहेत, ए मध्ये आहेत. देअरफॉर हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. रिझन काय, रिझन काय इथे लिहा हवं तर, बिकॉज बी बिलॉंग्स टू कॅपिटल ए आणि डी बिलॉंग्स टू सेट ए. ओके, हे दोन्हीही एलिमेंट बी आणि डी ए मध्ये आहेत आणि म्हणून आपण काय म्हणणार, सी इज अ सबसेट ऑफ ए. सी हा ए चा सबसेट आहे. सबसेट मध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की छोट्या सेट मधले सगळेच्या सगळे एलिमेंट हे मोठ्या सेट मध्ये पाहिजे, सोप्या भाषेमध्ये. राहील लक्षामध्ये. ओके, चला मग आता आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. काय म्हटले बघा, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20. सोप्या भाषेमध्ये त्यांनी आपल्याला दिलेले काय म्हटले की टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर घ्यायचे. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, 1 पासून, 1 2 3 4 5 पासून कुठपर्यंत घ्यायचे, 20 पर्यंत घ्यायचंय सर. चला पटकन घेऊन टाकूया. मग इथे लिहितो मी सोल्युशन किंवा गिवन लिहा पहिले जे दिलंय ते. नॅचरल नंबरचा सेट घ्यायला सांगितलाय कुठून, 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 दाखवले. ओके, ऍज अ युनिव्हर्सल सेट काय म्हणून घ्यायचंय त्याला, युनिव्हर्सल सेट, अँड शो दॅट एक्स अँड वाय युझिंग द वेन डायग्राम. एक्स आणि वाय हे आपल्याला कशाने दाखवायचंय, वेन डायग्रामचा वापर करायचा या ठिकाणी आपल्याला, आणि वेन डायग्रामचा वापर करून शो करायचा. चला मग पहिले एक्स सेट तर बघूया काय दिलाय त्यांनी. एक्स सेट काय दिलाय, एक्स इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. एक्स सुद्धा काय आहे, नॅचरल नंबर आहे, बट कुठून आहे रे, 7 लेस दॅन एक्स लेस दॅन 15. ओके, लेस दॅन आहे, इक्वल टू दिलंय का रे, इक्वल टू दिलंय म्हणजे आपण 7 सोडणार, 15 सुद्धा सोडणार आणि त्याच्या मधले नंबर घेणार. 7 नंतर कोण येतं,
13 आणि 14. 15 घेणार का आपण? नाही, आपण पहिलेच म्हटलं होतं सर आम्ही 15 नाही घेणार. ओके, वाय सेट काय चेक करा. वाय सेट, ओके, वाय सेट काय? वाय इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. अगेन वाय सुद्धा काय आहे? बट वाय काय? वाय इज द प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. 1 to 20 मध्ये असलेले प्राईम नंबर्स लिहायचे. 1 हा प्राईम नंबर आहे का? नाही. मग कोण आहे प्राईम नंबर? 2, 3, 5, 7, 11, 13, 14 नाहीये, 15 नाहीये, 16 नाहीये, 17 आणि 19. 20 हा प्राईम नंबर नाहीये. ओके, त्यांनी काय म्हटलंय की हे तुम्ही कशाने दाखवा? वेन डायग्रॅमने दाखवा. चला मग पहिला क्वेश्चन वेन डायग्रॅमने दाखवूया, हा वाला. ओके, एक घेऊया वेन डायग्रॅम. हा घेतला तुम्ही युनिव्हर्सल सेट. त्यांनी काय म्हटलंय? काय म्हटलंय त्यांनी की n ला काय दाखवा तुम्ही? युनिव्हर्सल सेट दाखवा. ओके, चला मग एक्स मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते सेंटरला दाखवूया आपण. दाखवायचं, सर्कल घेतो. ठीक आहे, हा कोणता एलिमेंट आहे तुमचा? सॉरी, हा कोणता सेट आहे तुमचा? एक्स सेट आहे. याला इथे एक्स दाखवलं. एक्स मध्ये कोण कोण होतं रे? 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. ओके, हे एक्स मध्ये. मग उरलेले कुठे येतील रे? याच्या बाहेर येतील. म्हणजे तो काय असेल? एक्स कॉम्प्लिमेंट. एक्स ला सोडून उरलेले. मग एक्स ला सोडून कोण आहे उरलेलं बघा? 1, 4, 5, 6, 7, 8 इथे आहे. सॉरी, हे वेगळ्या लेटरने आपण कलरने दाखवायला पाहिजे होतं. हा एक्स डॅश 8, 9, 10, 11, 12, 13 हे सोडून उरलेले कोण आहेत मग? 1, 2, 3, 5, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. नंतर कोण येईल? ओके, झाली वेन डायग्राम. समजलं? आता चला, पहिला क्वेश्चन झाला. आता दुसऱ्या क्वेश्चन साठी आपण अगेन वेन डायग्राम शो करूया. सगळ्यात पहिले काय दाखवायचं आहे तुम्हाला? युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट आपण कशाने दाखवतो? यू या लेटरने. ओके, वाय सेट दाखवायचा आहे सेंटरला. तुम्ही काही घेऊ शकतात, ओव्हल शेप सुद्धा घेऊ शकतात. ओके, असं काही नाही की तो एकच शेप घेतला पाहिजे. ओव्हल घेतला. हा कोणता सेट सांगितला त्यांनी? वाय सेट. कोणता सेट? वाय सेट. कोणत्या लेटरने? सॉरी, वाय सेट मध्ये कोण कोण आहेत? 2, 3, 5. बघा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. ठीक आहे, दाखवले सगळे एलिमेंट. आता हे सोडून उरलेले, हे सोडून काय उरलेले काय येतील मग? ते वाय कॉम्प्लिमेंट काय येतील? समजतंय सगळ्यांना? मग लिहा. 1, 2 आहे, 3 आहे, 4, 5 आहे, 6, 7 आहे, 8, 9, 10, 11 आहे, 12, 13 आहे, 14, 15, 17 आहे, 18, 19 आहे, 20. ओके, काय डिफिकल्ट होतं हे? आहे काय डिफिकल्ट? आहे तुमचा क्वेश्चन नंबर 2. सॉल्व्ह केलं तुम्ही मग बाय युझिंग वेन डायग्राम. ओके, चला मग जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. काय बघा पुढचा क्वेश्चन? युनिव्हर्सल सेट दिलेला आहे तुम्हाला. हे लिहायचं गिवन मध्ये. गिवन मध्ये लिहा युनिव्हर्सल सेट यू दिलेला आहे आणि कोणते तरी एलिमेंट 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ओके, पी सेट तुम्हाला दिलेला आहे. पी इज इक्वल टू व्हॉट? 1, 3, 7, 10. दोन सेट दिलेले. देन काय शो करायचंय? शो द सेट यू पी अँड पी डॅश बाय वेन डायग्राम. कशाने दाखवायचंय? वेन डायग्रामने. मग पहिले पी डॅश काढूया. पी डॅश म्हणजे काय? पी कॉम्प्लिमेंट. यस ऑर नो? बघा, काही एखादे जर सर खूप डिफिकल्ट असतील, किचकट असतील, तर तुम्हाला ते असं नाही देणार. पी कॉम्प्लिमेंट असं नाही सिम्बॉल दाखवणार. ते कधी असं पण दाखवतील, पी आणि इथे सी. याचा अर्थ पण काय होतो?
पी कॉम्प्लिमेंटच होतो, पी कॉम्प्लिमेंटच होतो. मग तेव्हा घाबरायचं नाही की हे काय आलंय अचानक, पीसी काय भानगडे, तो ते कॉम्प्लिमेंटच आहे. चला आता काय करायचंय आपल्याला, कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. पी चा कॉम्प्लिमेंट याचा अर्थ काय होतो बघा, पी चा कॉम्प्लिमेंट याचा अर्थ काय होतो, जे एलिमेंट पी मध्ये आहेत, मग पी मध्ये कोण आहेत, 1 आहे युनिव्हर्सल सेट मध्ये पण आहे, 3 आहे युनिव्हर्सल सेट मध्ये पण आहे, 7 आहे युनिव्हर्सल सेट मध्ये पण आहे, आणि इथे 10 आहे तो युनिव्हर्सल सेट मध्ये सुद्धा आहे. मग जे एलिमेंट पी मध्ये आहेत ते सोडून उरलेले एलिमेंट्स कुठे लिहायचे तुम्हाला, पी कॉम्प्लिमेंट मध्ये. सो पी कॉम्प्लिमेंट मध्ये कोण येईल रे, 2 8 9 11 12 काढलं पी कॉम्प्लिमेंट तुम्ही. आता हे वेन डायग्रामने शो करायचंय. वेन डायग्रामने सगळ्यात पहिले काय दाखवणार तुम्ही, युनिव्हर्सल सेट दाखवला, तो कोणत्या लेटरने लिहिणार, यू ने लिहिला सर आम्ही, ओके ठीक आहे. त्याच्यानंतर पी सेट लिहायचा आहे तुम्हाला. पी सेट तुम्ही कोणत्या लेटरने दाखवतात, समजा कोणत्या शेपने, ओव्हल शेपने दाखवलं, कोणता आहे हा पी सेट, काय आहे पी मध्ये कोण आहे, 1 3 7 10, पी सेट 1 3 7 8 सॉरी 10, ठीक आहे. उरलेले एलिमेंट इथे लिहिणार आहेत आपण. 1 सोडल्यानंतर 2 आहे, 2 नंतर 8 आहे बघा, 1 इथे आहे, 2 इथे लिहिला, 3 आहे, 7 आहे, 8 इथे लिहिला, मग उरला काय रे पुढे, 9 10 इथे लिहिलेला आहे, उरला काय 11 आणि 12. हा पी आहे तर याला काय म्हणणार, पी कॉम्प्लिमेंट. बघा पी कॉम्प्लिमेंट तेच आलं का इथे, 2 8 9 11 आणि 12. ओके आता आपल्याला काय करायला सांगितलंय, व्हेरीफाय करायला लावलंय. काय करायला लावलंय, हे व्हेरीफाय करायचंय. चला मग सगळ्यात पहिले आपण युनिव्हर्सल सेट लिहूया. युनिव्हर्सल सेट काय दिलंय आपल्याला, 1 2 3 7 8 9 10 11 आणि 12. त्याच्यानंतर पी सेट लिहायचा आहे तुम्हाला, जो दिलेला आहे तुम्हाला ऑलरेडी गिवन आहे. पी सेट काय 1 3 7 आणि 10. आपण पी कॉम्प्लिमेंट सुद्धा काढला, पी कॉम्प्लिमेंट सुद्धा काढला का, काय आला पी कॉम्प्लिमेंट बघा, 2 8 9 11 12, 2 8 9 11 आणि 12. आता पुढे काय काढायचंय बघा, आपल्याला काय काढायचंय, पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट, पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट. ओके बघा पहिले आता पी कॉम्प्लिमेंट वर लक्ष द्या तुम्ही. पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट हे कोणासोबत तुम्ही व्हेरीफाय करणार, युनिव्हर्सल सेट बरोबर. बघा कॉम्प्लिमेंट जेव्हाही काढतो आपण, कॉम्प्लिमेंट जेव्हाही काढतो तेव्हा जो सेट दिलेला असतो त्याची कंपॅरिझन कोणाबरोबर करायची, ऑलवेज युनिव्हर्सल सेट बरोबर. कोणाबरोबर कंपॅरिझन करायची, हा नाहीतर तुम्ही इथे याची कंपॅरिझन याच्या बरोबर करत बसलात तर तुमचं आन्सर चुकलं. बघा या ठिकाणी 2 आहे, याची कंपॅरिझन कोणाबरोबर केली, युनिव्हर्सल बरोबर. इथे 8 आहे, इथे पण 8 आहे का, इथे 9 आहे, हे बघा हा 9 आहे, हा 11, हा 11 आणि हा 12, हा 12. ओके कॉम्प्लिमेंट बघा, पी कॉम्प्लिमेंटची तुलना कोणाबरोबर केली, युनिव्हर्सल सेट बरोबर. आता पी कॉम्प्लिमेंटचा जो कॉम्प्लिमेंट आहे हा, हे एलिमेंट 2 8 9 11 12 हे सोडून घ्यायचे, हे सोडले बघा, हे 2 8 9 11 12 हे सोडले तर उरलं कोण, 1 3 7 आणि 10 उरलेत का हे एलिमेंट. बघा या पी सेटला नाव द्या 1, इक्वेशन नंबर 1, याला म्हणा इक्वेशन नंबर 1 आणि 2 ला कंपेअर करा. बघा इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे, इथे 3 आहे, इथे पण 3 आहे, इथे 7, इथे पण 7, इथे 10, इथे पण, म्हणजे एलिमेंट सेम आहेत का दोघांमध्ये, येस. देअरफॉर काय म्हणता येईल मला, फ्रॉम 1 and 2 वरनं काय व्हेरीफाय झालं रे, की पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट हा काय असतो, पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट आणि पी
हे दोन्हीही कसे असतात इक्वल आहेत का इक्वल मग बघा 1 1 3 3 7 7 10 10 झालं का प्रूफ मग इथे काय लिहिणार हेन्स प्रूफ झालं प्रूफ समजतंय सगळ्यांना हे कळलं का हा IMP वाला क्वेश्चन आहे बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये हा विचारला गेलेला प्रश्न आहे व्हेरी व्हेरी IMP बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो ओके चला मग आता जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे चला फोर्थ क्वेश्चन काय बघा A इज इक्वल टू काय दिले तुम्हाला सेट दिलाय 1 3 2 7 देन राईट एनी 3 सबसेट ऑफ A चे सबसेट लिहायचे बघा A सेट दिलेला आहे तुम्हाला हे दिसेल बघा A सेट काय दिलाय तुम्हाला 1 3 2 7 हा दिलेला आहे तुम्हाला कोणतेही 3 सबसेट लिहायचे कोणतेही मग आता B सेट मी लिहितो बी सेट काय लिहितो रे 1 3 लिहितो लिहिला मग मला असं लिहिता येईल का B इज अ सबसेट ऑफ A म्हणजे काय बी चे सगळेच्या सगळे घटक A मध्ये आहेत 1 आहे 3 आहे 3 आहे बी चे सगळेच्या सगळे घटक कुठे आहेत बी चे सगळे एलिमेंट A मध्ये आहे लिहिता आलं मला येस ऑर नो येस आणखी एक सर लिहा 2 सांगितलेले त्यांनी सॉरी 3 सांगितलेले तो हा पहिला सबसेट लिहिला मी दुसरा लिहितो आता सी सेट तुम्ही मनाने लिहायचं हा मी घेतो 1 2 आणि 7 1 2 मग मला असं म्हणता येईल का देअरफॉर सी इज अ सबसेट ऑफ ए येस तिसरा घ्या डी सेट काहीही घेऊ शकतात तुम्ही म्हणाल सर मी फक्त 7 घेतो चालेल का चालेल काही हरकत नाही मग 7 घेतला आणि 2 घेतला मग तरीही काय म्हणता येईल मला डी इज अ सबसेट ऑफ म्हणजे डी चे सगळेच्या सगळे एलिमेंट कुठे आहेत ए मध्ये मग डी चा 7 ए मध्ये आहे का डी चा 2 ए मध्ये आहे का आहे म्हणजे हे सगळेच्या सगळे एलिमेंट कुठे आहेत ए मध्ये आहेत म्हणून काय म्हणता येईल डी इज अ सबसेट ऑफ ए समजतंय सगळ्यांना एव्हरीवन जाऊयात मग पुढे चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे काय म्हटलंय बघा आता हा तो वाला क्वेश्चन मी पुणे मध्य प्रदेश इंदोर बिंदोर जे घेतलं होतं तुम्हाला ठीक आहे तो वाला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1 काय म्हटलंय बघा राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द स्टेट्स सगळ्यात पहिले असा क्वेश्चन आला की तुम्ही मोठा सेट शोधून काढा पी कोणाचा सेट आहे ऑल द रेसिडेंट्स इन पुणे पी कोणाचा सेट आहे की सगळे लोक जे पुण्यामध्ये राहतात यम कोणाचा सेट आहे रेसिडेंट इन मध्य प्रदेश आता मला सांगा पुणे मध्य प्रदेश मध्ये येतं का पुणे महाराष्ट्रात येतं मध्य प्रदेश मध्ये नाही म्हणजे पी आणि एम चा काही संबंध नाही आय इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंदोर आय म्हणजे काय इंदोर मध्ये राहणाऱ्या लोकांचा ग्रुप आहे सेट आहे आता इंदोर कोणामध्ये येतं मध्य प्रदेश मध्ये येतं बघा मध्य प्रदेश असं सेंटरला मध्य प्रदेश आहे आणि इंदोर हे असं आहे आणि इकडे आपला हा महाराष्ट्र असा राहील लक्षामध्ये असं पूर्ण हा तुमचा मध्य प्रदेश असा आहे येत आहे का लक्षामध्ये हा पण मध्य प्रदेश वेगळे महाराष्ट्र वेगळे मध्य प्रदेशमध्ये इंदोर येतं पुणे महाराष्ट्रात येतं राहील लक्षामध्ये बी इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंडिया बी या सेट मध्ये कोण येतं रे इंडियामध्ये राहणारी लोक येतात आणि एच मध्ये कोण आहेत रेसिडेंट्स इन महाराष्ट्र सो प्रश्न काय विचारलाय विच सेट कॅन बी युनिव्हर्सल सेट फॉर ऑल अबोव सेट नाही पहिला प्रश्न वरती राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स सबसेटचे रिलेशन लिहायचे बघा पहिले तर मी शोधून काढेल सगळ्यात मोठा सेट कोणता आहे सगळ्यात मोठा सेट बी हा सगळ्यात मोठा सेट आहे याला युनिव्हर्सल सेट म्हणू ठीक आहे किंवा मी डायग्राम काढतो युनिव्हर्सल सेट आपण कशाने दाखवूया
स्क्वेअरने, हा युनिव्हर्सल सेट आहे, बरोबर. युनिव्हर्सल सेट म्हणजे कोणाचा आहे? इंडियाचा आहे. इंडिया कशाने रिप्रेझेंट केलाय? बी ने. मग युनिव्हर्सलच्या ठिकाणी मी काय लिहितो? बी. बी कोणाला रिप्रेझेंट करतो ते पण लिहितो मी इथे, इंडिया. अर्थात लिहायची गरज नाहीये, पण तुम्हाला समजावं म्हणून लिहिलंय. ठीक आहे. आता इंडियामध्ये 2 स्टेट्स आहेत वेगवेगळे, ते सारखे आहेत का मला सांगा? एक आहे महाराष्ट्र, ओके, एक आहे महाराष्ट्र आणि दुसरा आहे मध्य प्रदेश. महाराष्ट्र, महाराष्ट्र कशाने दाखवलाय? सॉरी, यम कशाने दाखवलंय? मध्य प्रदेश. याला दाखवा मध्य प्रदेश. ओके, मी हवं तर लिहितो इथे, लिहायची गरज नाहीये तसं, ते रॉंग आहे. जर तसं लिहिलं तर ते रॉंग होईल. यम फॉर मध्य प्रदेश आणि एच कोणासाठी रिप्रेझेंट करतो? सो हा कोण आहे? महाराष्ट्र. आता मध्य प्रदेशमध्ये कोण येतं रे? मध्य प्रदेशमध्ये कोण येतं? इंदोर. मग इंदोर हा इथे लिहा, इंदोर. ओके, आणि इंदोर कोणत्या सेटने दाखवलाय? आय ने. कोणत्या सेटने दाखवलाय? ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पी इज अ सेट ऑफ ऑल रेसिडेन्स इन पुणे. पुणे कुठे येत आहे रे? पुणे कोणामध्ये येत आहे? पुणे. मग आता मला सांगा कोण कोणाचा सबसेट आहे? सबसेटचा जर वेन डायग्राम आपण बघितली, हा मोठा सेट आणि त्याच्या आतमध्ये जो येतो, समजा हा बी आहे आणि हा ए सेट आहे, तर बी हा कोणाचा सबसेट असतो? कारण बी चे सगळेच्या सगळे घटक कोणामध्ये येत रे? ए मध्ये. करेक्ट. बी चे सगळेच्या सगळे घटक कोणामध्ये? सिमिलरली इथे लक्ष द्या. आता हा जो ट्रायंगल आहे आय, हा कोणाचा सबसेट येईल रे? एम चा. येस ऑर नो? येस. मग पहिला आन्सर तुमचं काय असलं पाहिजे की आय म्हणजे इंदोर इज अ सबसेट ऑफ मध्य प्रदेश. ठीक आहे. इथे दिसतंय तुम्हाला पी इज अ सबसेट ऑफ एच. पी इज अ सबसेट ऑफ एच. पी म्हणजे पुणे, एच म्हणजे कोण? सिमिलरली तिसरं मला असं लिहिता येईल का? तिसरं रिझन की इंदोर इज ऑल्सो सबसेट ऑफ बी. इंदोर सबसेट ऑफ बी म्हणजे इंदोर भारतामध्ये आहे. बघा ना, इंदोर आतमध्ये आणि भारत त्याच्या बाहेर आहे. म्हणजे इंदोरचे सगळेच्या सगळे घटक कोणामध्ये आहेत रे? इंडियामध्ये. येस ऑर नो? सिमिलरली चौथा मुद्दा मला असा लिहिता येईल का? पी इज अ सबसेट ऑफ बी. येस ऑर नो? पी पण कोणाचा सबसेट आहे? अजून पाचवा सबसेट मला कसं लिहिता येईल बघा. यम मध्य प्रदेश इज अ सबसेट ऑफ बी. येस ऑर नो? मध्य प्रदेश इज अ सबसेट ऑफ बी. सहावा मुद्दा काय लिहिता येईल? एच इज अ सबसेट ऑफ बी. ओके. आणि आता फायनल कन्क्लुजन बघा. फायनल कन्क्लुजन एकदम सोपं. आता आतमधनं बाहेर जाऊया. इंदोर कोणाचा सबसेट आहे रे? एम चा. इंदोर सबसेट आहे कोणाचा? एम चा. बट हा यम कोणाचा सबसेट आहे रे? बी चा. येस ऑर नो? यम इज अ सबसेट ऑफ बी. समजलं? आणि शेवटचं सिमिलरली मला तसंच लिहिता येईल काय की पी कोणाचा सबसेट आहे? पी इज अ सबसेट ऑफ एच आणि एच इज अ सबसेट ऑफ बी. एच इज अ सबसेट ऑफ. सो याच्यावरनं तुम्हाला काय लक्षात आलं की विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर ऑल सेट. मग कोणता सेट युनिव्हर्सल सेट आहे या ठिकाणी? बी सेट. सो इथे लिहा देअरफॉर सेट बी इज an universal set for above
सेट्स. समजलं का? हा देखील IMP क्वेश्चन आहे. हा देखील काय आहे? IMP क्वेश्चन. याला 5 स्टार करा. 1 2 3 4 5 6. एक जास्त झाला, होऊ द्या. समजतंय का तुम्हाला? हे 2 क्वेश्चन स्टार आहेत. जे मागचा एक सांगितला आणि जो हा एक सांगितला, हे दोघं काय आहेत? स्टार क्वेश्चन आहेत. चला मग जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. 6th वाला काय क्वेश्चन म्हटलंय बघा. विच सेट ऑफ नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर द सेट गिवन बिलो. आता खाली काही सेट दिलेले आहेत. पहिला क्वेश्चन मी लिहितो आणि त्याचा तुम्हाला युनिव्हर्सल सेट शोधून काढायचा आहे. पहिला सेट काय दिलाय? ए सेट काय दिलाय बघा? सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे काय? 5चा टेबल लिहायचा. इन शॉर्ट सोहेल काय लिहायचा? हा, मग व्यवस्थित बस, झोपून जा, नाही तर इकडे आतरून टाकून देऊ. नीट बस. 5चा टेबल लिहा. 5 10 15 20 25 डॅश 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 अप टू बिप टू काय म्हटलंय का त्यांनी? इथपर्यंत लिहा का तिथपर्यंत लिहा. बी काय? सेट मल्टिपल ऑफ 7 म्हणजे 7चा टेबल लिहा. 7 1 जा 7 2 जा 14 7 3 जा 21 7 4 जा 28 35 अँड सो ऑन. आणि सी काय? सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 12. सी काय? हा, 12चा टेबल. सिक्स्टी अँड सो. आता या तिघांसाठी एक युनिव्हर्सल सेट सांगा. असा सेट सांगा ज्याच्यामध्ये ए सुद्धा बसेल, बी सुद्धा बसेल आणि सी सुद्धा बसेल. असा एक सेट सांगा. हा, व्हेरी गुड. कोण कोण बोलला आन्सर? नॅचरल नंबरचा सेट. एन लिहितो मी. एन कुठून स्टार्ट होतो? एन म्हणजे नॅचरल नंबरचा सेट. स्टार्ट फ्रॉम 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मध्ये 5 येईल का? 7 येईल का? 12 येईल का? 24 14 10 15 हे सगळे एलिमेंट्स याच्यात बसतील का? येस. म्हणजे हा एन या तिघांसाठी काय झाला? नॅचरल नंबर, सॉरी, युनिव्हर्सल सेट झाला. मग सर हा एकच आहे का? आता आपला ऋत्विक म्हणाला, सर ही गोष्ट काय मला आवडली नाही, मला दुसरा सेट घ्यायचा आहे आणि तो म्हणजे होल नंबरचा, जो मी कुठून स्टार्ट करतो? 0 पासून. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 अप टू द इन्फिनिटी पर्यंत. ह्याच्यामध्ये हा सुद्धा मी युनिव्हर्सल सेट घेऊ शकतो का? येस, मी घेऊ शकतो. आता ही आपलं नाव काय हिचं? शिका म्हणाली की नाही सर मला हे सुद्धा नाही आवडलं. असं कसं? मी घेते डायरेक्ट इंटिजर्स घेऊन टाकते, ज्याच्यामध्ये काय येतात? सगळे निगेटिव्ह नंबर्स, 0 आणि सगळे पॉझिटिव्ह नंबर्स. आता सांगा याला युनिव्हर्सल सेट नाही म्हणणार का सर? मी म्हणालो अरे हे पण बरोबर आहे, हा सुद्धा युनिव्हर्सल सेट असू शकतो का? येस. So you can take natural number as a universal set, you can take whole number as a natural set or integers as a natural set for universal set for A set, B set and C set. A, B आणि C साठी या तिघांपैकी कोणताही तुम्ही जो आवडेल तो युनिव्हर्सल सेट म्हणून कन्सिडर करू. ओके, समजलं का? सो इथे आन्सर तुम्हाला लिहायचंय काय की खालीलपैकी या 3 सेटसाठी therefore N, W and I can be take as universal set for set A, B, C. ओके, आलं लक्षात? किंवा अमंग्स लिहून टाका इथे. अमंग्स म्हणजे काय?
एक तर एन घ्या, डब्ल्यू घ्या, आय घ्या, तिघांपैकी कोणताही घ्या, तुम्हाला जो आवडेल तो. समजलं का? नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं? हा ठीक आहे. पुढचा सेट बघा, सेकंड वाला काय म्हटलंय त्यांनी सेकंड मध्ये? पी सेट दिलाय. पी सेट काय आहे सांगा मला? सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल ऑफ 4. 4 चा मल्टिपल. आणि तो सेट कशाचा आहे रे? इंटिजर्स आहे. मग 4 च्या मल्टिपल्स मध्ये, 4च्या टेबल मध्ये कोण कोण येतं? तर बघा 4, 8, 12, 16, 20 अँड सो ऑन. पण इंटिजर आहे म्हणजे निगेटिव्ह पण येऊ शकतात का? सांगा. -4, -8, -12, -16, -20 नाही. वाय? का नाही येऊ शकत? मल्टिपल्स ऑफ 4, 4च्या पटीत येणाऱ्या. हा बरं ठीक आहे. 4चा टेबल येतो सर मी. 4 एके 4, 4 टू जा 8, 4 3 जा 12 असं लिहित बस म्हातारी असतोपर्यंत. मी आता असं लिहितो 4 -1 1 जा -4, 4 -2 जा -8, 4 -3 जा -12 असं लिहित बस परत म्हातारी असतोपर्यंत. मल्टिपल्स म्हटलंय ना. मी इथे इंटिजर शब्द का वापरलाय? वापरला की नाही इंटिजर? का वापरला? असं लिहिलं असतं मग सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5 असं लिहिलं असतं. सिंपल सिंपल त्यांनी सेट ऑफ मल्टिपल ऑफ 4 असं लिहिलं असतं. इंटिजर शब्द का वापरला इथे त्यांनी? इंटिजर शब्द का वापरला? कारण सर इंटिजर मध्ये सगळे पॉझिटिव्ह येतात, 0 येतात, सगळे निगेटिव्ह येतात. येस ऑर नो? पुढे काय? टी इज अ सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर. याच्यामध्ये काय पाहिजे रे? याच्यामध्ये काय पाहिजे त्यांना? इवन स्क्वेअर नंबर. इवन म्हणजे काय? हे रफ करावं लागेल ना. हे समजलं ना मग तुम्हाला? ओके. टी इवन स्क्वेअर नंबर. आता बघा 1 चा स्क्वेअर काय रे? 1. पण हा इवन आहे का? 2 चा स्क्वेअर काय? 4. इवन आहे सर. 3 चा स्क्वेअर काय? 9. पण हा इवन नाहीये. 4 चा स्क्वेअर काय? 16. 5 चा स्क्वेअर काय? 25. पण हा इवन नाहीये. तो तुमच्या लक्षात येतं की इवन टर्मचा स्क्वेअर सुद्धा काय असतो? इवन असतो. आणि ऑड टर्मचा स्क्वेअर पण काय असतो? ऑड असतो. तो इवन नंबरचा स्क्वेअर करा. 2 चा स्क्वेअर 4. 2 नंतर इवन नंबर कोण आहे? 4. 4 चा स्क्वेअर 16. 5 ऑड आहे. 6 चा स्क्वेअर 36. 7 ऑड आहे. 8 चा स्क्वेअर 64. 9 ऑड आहे. 10 चा स्क्वेअर 100 अँड सो ऑन. आता या दोघांसाठी नॅचरल नंबर युनिव्हर्सल सेट सांगा. बघा हा युनिव्हर्सल सेट येईल का? 1 2 3 4. तर 1 2 3 4 इकडे बसेल, पण -4 -8 साठी नाही चालणार. होल नंबरचा सेट लागेल का? तर 0 येते. 0च्या निगेटिव्ह नंबर्स नाही आहेत, पण इथे निगेटिव्ह नंबर्स आहेत. सो तुम्हाला काय घ्यावं लागेल? आय. आय मध्ये काय येईल? इंटिजर्स, ऑल नेगेटिव्ह नंबर्स, 0 अँड ऑल पॉझिटिव्ह नंबर्स. ऑल पॉझिटिव्ह नंबर. समजलं? सो इथे मी काय लिहू शकतो? काय घेऊ शकतो की फॉर, किंवा इथे लिहा आय, सेट आय लिहा. सेट आय कॅन बी टेकन ॲज युनिव्हर्सल सेट फॉर सेट पी अँड सेट टी. ओके. येस ऑर नो? चला समजलंय. जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके. आता हा एकदम इझी पीझी क्वेश्चन आहे. द लास्ट क्वेश्चन ऑफ द प्रॅक्टिस सेट. आपलं बरोबर प्रॅक्टिस सेटचा लास्ट क्वेश्चन. आता इतकं साधं साधं डोकं तुम्ही लावा. काय म्हटलंय? लेट ऑल स्टुडंट ऑफ ए क्लास इज अन युनिव्हर्सल सेट. हा आपला क्लास आहे. क्लासमध्ये असणारे सगळे स्टुडंट कशामध्ये घेणार आपण?
युनिव्हर्सल सेट मध्ये. सो लेट काय म्हणायचंय, सेट ए काय आहे, स्टुडंट हु सिक्युअर 50% और मोर मार्क्स इन मॅथ्स. ओके, सो ए सेट काय आहे, ए सेट मध्ये कोण येतंय, स्टुडंट, किंवा असं लिहा ए बी द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बी द स्टुडंट्स हु सिक्युअर्ड 50% किंवा मोर दॅन 50% मार्क्स और मोर मार्क्स इन मॅथ्स. ओके, ए ग्रुप मध्ये कोणाला घ्यायचंय आपल्याला, ए ग्रुप मध्ये कोणाला घ्यायचंय, ज्यांना मॅथ्स मध्ये 100 मार्काचा पेपर होता असं समजा, ज्यांना मॅथ्स मध्ये 50 किंवा 50 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले. समजलं का. ए ग्रुप मध्ये कोणाला ठेवायचं आपल्याला, असे विद्यार्थी की ज्यांना 50 किंवा 50 पेक्षा जास्त, किंवा हु सिक्युअर्ड 50% और मोर दॅन 50% मार्क्स. ओके, सो देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. ए चा कॉम्प्लिमेंट लिहा. मग ए चा कॉम्प्लिमेंट कोण येईल, कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, याच्यामध्ये एक युनिव्हर्सल सेट असं समजा, तुमच्या क्लासमध्ये किती स्टुडंट आहेत, 100 स्टुडंट आहेत. तुमच्या क्लासमध्ये किती स्टुडंट आहेत, म्हणजे युनिव्हर्सल काय आलं रे, 100 स्टुडंट. क्लासरूम काय तुमचा, युनिव्हर्सल सेट आहे. क्लासरूम काय तुमचा, आणि युनिव्हर्सल सेट मध्ये किती स्टुडंट आहेत, 100 स्टुडंट आहेत. करेक्ट. आता या 100 पैकी 70 स्टुडंट असे आहेत, 70 स्टुडंट असे आहेत, बघा हे 70 स्टुडंट असे आहेत ज्यांना 50% और मोर दॅन 50% मार्क्स पडलेत मॅथ मध्ये. 70 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 50% पडलेत किंवा 50 पेक्षा जास्त टक्के पडलेत. मग मला सांगा या ए सेटचा कॉम्प्लिमेंट काय येईल, हे सोडून किती स्टुडंट उरलेत, मग 30 स्टुडंट उरले की नाही, मग याला काय म्हणणार, कॉम्प्लिमेंट. सो मग आपल्याला कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे कोणाचा, ए चा कॉम्प्लिमेंट. पण आपल्याला माहिती आहे का आपल्या क्लासरूम मध्ये 100 स्टुडंट आहेत, मग आपण काय लिहिणार, ए कॉम्प्लिमेंट इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय बी द स्टुडंट्स हु secured less than 50% marks. Yes or no? Yes or no? सांगा मला. Less than 50% marks in maths. That's it. संपलं. ए कॉम्प्लिमेंट काढला तुम्ही. इथे स्टुडंट दिलेत का तुम्हाला 100, 200, 500? नाही. मग ए सेट मध्ये कोण आहे, ज्यांना 50 किंवा 50 पेक्षा जास्त मार्क मिळालेत पर्सेंट मध्ये. मग बी सेट काय असेल, जे गरीब आमच्यासारखे ज्यांना 50 पेक्षा कमी मिळाले, ते कोणत्या सेट मध्ये येतील, मग कॉम्प्लिमेंट वाल्या सेट. समजतंय, एव्हरीवन अंडरस्टूड. ओके, या ठिकाणी तुमचा हा प्रॅक्टिस सेट काय होतो, एंड होतो. मी तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, हे तुम्हाला होमवर्कला सॉल्व्ह करायचे. येस ऑर नो? येस. सो हा व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघितल्यानंतर हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे, सॉल्व्ह करून मला दाखवा. ओके, हे प्रॅक्टिसला दिलेले क्वेश्चन्स आहेत जे आपण पूर्ण हे आता प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केलेला आहे. या प्रॅक्टिस सेटच्या अनुसरून तुम्हाला हे सोडवता यायला पाहिजे. ठीक आहे, हा एक क्वेश्चन आहे, हा सुद्धा तुम्ही घ्यायचा आहे होमवर्कला. ओके, आणि आणखी एक क्वेश्चन आहे, हा सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे होमवर्क मध्ये. ट्राय टू सॉल्व्ह. नाही समजलं तर आय एम हिअर. कारण लक्षात घ्या संडेला काय आहे आपली, आणि हे क्वेश्चन्स त्या टेस्ट मध्ये इम्पॉर्टंट असू शकतात. मला माहिती नाही की सर हे प्रश्न तुम्ही तिथे टाकलेत का, आय डोंट नो, बट ट्राय टू सॉल्व इट. इफ यू ट्राय टू फेल देन आस्क मी तुम्हाला समजून सांगेल. ओके.
सो या ठिकाणी आपलं हे प्रॅक्टिस सेट 1.3 संपलं. आपण चॅप्टरच्या शेवटी आहोत. आता चॅप्टरचा एकच पॉइंट आपला आता बाकी आहे. ओके, सो तो संपलं की आपलं चॅप्टर देखील काय होईल, संपेल. सो आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.